श्री नवनाथ भक्तिसार। अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। अध्याय 26वा। या अध्यायाची फलश्रुती गोहत्येचा दोष जाईल, शत्रुतुल्य मुले होणार नाही। श्री गणेशाय नमः। जय 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 कमलापती, सर्व साक्षा आदिमूर्ती, पूर्ण ब्रह्मा सनातन ज्योती, रुक्मिणीपते जगदात्मया, हे दीननाथा दीनबंधू, मुनिमानस रंजना कृपा सिंधू। तरी आता कथा सुबोध रसज्ञ शब्दी वदविका। मागील अध्यायी कथन गंधर्व नामी सुरोचन शक्रशापे गर्दभ होऊन सत्यवती वरी येली। तरीही असो मागील कथा सिंहावलोकणी पहा आता। कमट कुल्लार काननपंथ अवंतिके जातसे, गंधर्व गर्दभी संसार वाहून स्वदारे सहित सत्यवती रत्न मार्गी चालता मुक्कामुक्कम अवंतिके पातला। कुल्लाग्रही सदन पाहून राहते झाले समुच्चय करून, परी सत्यवती ते सुढाळपणे कन्ये समान पाळीत असे। सकळ मोहाचे मायाफळ सत्यवती ते अर्पी कुल्लार, आसन वसनादी सकळ इच्छे समान पाळीत असे। तो एके दिवशी सत्यवती म्हणे ताता कमठमूर्ती, मम लग्नाते करुणीपती, माझा मज दाविका। एरी म्हणे व अवश्य माय, या बोलाचा फेडीत संशय। मग रात्री अवसर पाहून समय गंधर्वापाशी पातला। म्हणे महाराजा पशुपती, कामना वेधली जेतव चित्ती, ती फळाचे एवढी निगुती, तुझ लागी पावती झाली। तरी त्या अर्था सुलक्षण पुढे व्हावे मंगल कारण, सत्यवती उत्तम रत्न वाटत पाहे पतीची। तर या प्रश्नाचे उत्तर देऊन उभयी मिरवावे समाधान, ऐसे एकता संकट वचन गंधर्वराज वदत असे। तरी असो अन्य विधी ते प्रविष्ट न व्हावे हे लोकात, तरी योजने आसुर लग्नात सत्यवती स्वीकारू। म्हणे महाराजा कमठा ऐक, मंगलविधी नसे एक, आसुर विधी पूर्वक हा सोहळा निर्वित असे। ऐसे बोलता गंधर्वराज कमठ म्हणे आहे बरवे, परे एक संधी उदित भाव उदय पावला महाराजा। म्हणे संदेह कवण कैसे, परे आपण वर्तता पशुऐसे, तरी अमिषे संग मनुष्य कैसे रीती घडेल की, तरी संदेह फेडून माझा प्रिय करावी आपली भाजा। ऐसे ऐकुणी कमठ चोजा उत्तर देतसे। तो म्हणे महाराजा कमठा ऐक, रत्न सत्यवती अलोलिक, ऋतू समय सत्य दोंदिक, श्रुत करावे आम्हा ते। तुवा शोध केली दृष्टी, दावीन आपली स्वरूप कोटी, गंधर्व वेशे इच्छा पोटी, पूर्णपणे आणि नकी। सत्यवती उत्तम जाया, चतुर्थ दिनी एकांत ठाया, तुष्ट करीन गंधर्वी काया। वरुणीय महाराजा ऐसे बोलता गंधर्ववाणी, तुष्ट झाला कमठ म्हणे। मग स्वधामात संचरुणी वृत्तांत कन्येसी निवेदिला। म्हणे माय व सत्यवती, कामना जे आहे तव चित्ती, ते ऋतुकाळी कामा होती, गंधर्व राज्य ओपी लगे। आपल्या स्वरूपा प्रकट करून करू योजितो आसुर लग्न, तरी तेची वरुणी समाधान सुखा लागी पावशील। ऐसे सांगून कमठ कुल्लार शयनी पहुडला उतावेळ, तो निशा लोटणी उदयकाळ गभस्तीचा पातला। तेही लोटल्या दिनोदिन समय पातला ऋतू कालमान, चतुर्थ दिनी कुल्लार जाऊन श्रुत करी गंधर्वाते। म्हणे महाराजा गंधर्वनाथा, योजना समय आला आता, तरी उभय काम पूर्ण होता स्वीकारावे महाराजा। ऐसे बोलता कमठवाणी वेश गर्दभी तक्षणी, सोडून स्वस्वरूपा प्रकट करुणी महिलागी मिरवला परी कैसा गभस्ती, वस्त्राभरणी कणक कांती, कमटे पाहुणी चित्त सरिती, आनंद तोय हेलावे। चित्ती म्हणे भाग्यवंत, मज समान नाही या महित, स्वर्गवासी गंधर्व दैवत, मम ग्रही वर्तत असे। आहा ती धन्य सत्यवती, बैसलीचे पुण्य पर्वती, ऐसा स्वामी जियेचे पती, निज दैवी लाधला। राहिला परिवर्णनाची मती, नसे बोलावया अनुसम्मती, स्वर्ग फळची लागले हाती, सत्यवती कारणे। जैसे अमरा पियुषदान आतुरले मंथणी देवे करून, की दानवात नवनिधी धन कुबेर लाधला पुण्याने, की शिवमोळीचे दृढासन देवे लाधला रोहिणी रमण। तेवी गंधर्व सुरोचन सत्यवती ही लाधली, की प्रत्यक्ष सूर्यनारायण पाठीवाही श्यामकर्ण, तन्याय देवे करून सत्यवती लाधली, की अब्दीच्या दारा कमळा नामे विष्णुसे लाधली देवे करून, तेवी गंधर्व स्वामी सुरोचन सत्यवती लाधली।
ऐसा विस्मय कमठपोटी करीत आहे हर्षे देटी, मग भाळ ठेवणे चरण संपुटी विनवणे करीत असे. म्हणे महाराजा स्वर्गधामका, आहा मी अबुद्ध असे या लोका, नेनुने तव प्रतापावांका कष्ट विले पापिष्टे. तव पृष्ठिते ग्रंथिका वाहून गर्दभ भाविला आपले म्हणे, अहम मूढ मी अबुद्ध खाणी आरोहण केले पापिष्टे. आहा स्वामी ऐसी कोटी असुनी मूर्तिका वाहिली पाठी, नेनुने तुते केले कष्टी मी दुरात्मा पापिष्टे. आहा कर्म हे अणिवार आरोहता तव पृष्ठीवर, ते दुरात्मा मुष्टी प्रहार करीत होतो पापिष्ट. तरी ऐसी अपराधांचे क्षमा करी का दयाराशी, ऐसे म्हणून पुन्हा चरणाचे निज मोळी अर्पित असे. मग सुरोचन गंधर्वा हात धरुणी कमठ सदणी नेत, म्हणे महाराजा स्वकांते ते सांभाळावे सर्वस्वी. मग सुरोचन गंधर्वे एकांतासी पाचारिले सत्यवतीसी, येरी येताची षोडोपचारेशी गंधर्व राज पूजिला. मग अतिप्रीती संवाद स्थिती ऐक्य भावाने उभय रमती, आसुर विवाह कामार्थरती दुष्ट चित्ती मिरवला. मिरवले परी त्याची रात्री गर्भ संभवला सत्यवती, प्रारब्ध युगे पुत्रवंती जठर स्थानी राहिला. यापरी गंधर्वराज म्हणवतसे सत्यवती भाच, पुत्रमुखा ते पाहिले चोच की स्वर्गवास करीन मी. शक्र शापापासून कथा सत्यवती ते होय सांगता, कथा सांगुनी म्हणे आता सुखे क्षेमात असावे. तरी तुझा आता राजबाळी पुत्र उल्हासिल येणे काळी, परी तो पुत्र महाबळी राज्यासने मिरवेल परी धर्मदाता. विक्रम नामे जगत विख्यात धैर्य राशी औदार्यवंत, शक करता मिरवेल. ऐसा पुत्र तू चुडामणी लादशील व शुभानने. मी तव ऋणापासून मुक्त झालो सर्वस्वी, आता उरले शापमोचन पाहताची गे पुत्रवदन. अमूल्य स्वर्गसुखा पाविन स्वस्थानासी जाऊनी, यावरी पुढे तू गोरटी मम क्षती न करी आपली पोठी. विक्रमपुत्र पाळुनी शेवटी सकळ सुखा भोगिका. ऐसे सांगुणे सुरोचन पुन्हा गर्दभ वेश धरून सवेची सेविले आपुले ठाण अंगणात येऊन या. यापुढे दिवसानुदिवस गर्भ लागला आहे वाढीस, परी लोक पुसते कुल्लाळास. सत्यवती कोणही एरू म्हणे मम कुमरी, मोहे आणले आहे माहेरी. गरोदरपण निवटल्यावरी पुन्हा जाईल स्वसदना. ऐसे जगताते करुणी भाषण तुष्ट मिरवे सकाळचे मन. यापरी तिथे नवमास पूर्ण गर्भस्थानी विराजले तो सुलक्ष समयो सुलक्ष तिथी. नक्षत्र कर्ण शुभयोगांती चंद्रबळ ताराणिती. प्रसूत झाली सुलक्षणी बाळ पाहता शुभाननी. तेज पुंज लावण्य खाणी की सकळ तेज ओपुनी तरणी. पाहुणचारी आराधिला पुढे होता संस्कारासी. बारसे केले द्वादश दिवशी पाळणा घालुनी बाळकासी. विक्रम नाम ठेविले सुदिनास. तो अर्क प्रवर्तला हस्तप्रदेश. सुरोचन गर्दभवेश सांडिता झाला तक्षणी. मग संचरुणी सदनाते सत्यवती ते म्हणे कांते. शीघ्र आणि पाहू दे बाळकाते. पुत्रमुख या काळी बैसमोणिया वस्त्रासणी. सत्यवती देत बाळ आणोनी. अंकी सुरोचन गंधर्व घेऊनी पुत्रमुख पाहिले. पुत्रमुख पाहता दृष्टी आटून गेल्या शापकोटी. तो अमरी जाणविले शक्रपोटी. मातली ते पाठविले विमानरोहणा. मातली घेऊनी येता झाला अवंतिका स्थानी. शीघ्रद्वारी आसन ठेवूनी सदना माझी संचरला. तो सुरोचन गंधर्व बाळ घेऊन परमस्नेहाने घेत चुंबन. तो मातली सन्निध उभा राहून बोलता झाला गंधर्वाते. म्हणे महाराजा सुरोचना, मज पाठविले पाकशासने. तरी आता आरूढोनी विमान अमरस्थानी चलावे. आता सोडणे पुत्रमोहाते चला वेगी देवनात. आहा वाटा आपुली पाहत शापमोचन जाहलिया. ऐसे बोलता मातली वचन सत्यवती ते बाळ कोपून. म्हणे कांती समाधान ठेवी आता जातो आम्ही. ऐसे बोलता सत्यवती म्हणे महाराजा गंधर्वपती. बाळ तानुले टाकून क्षिती. कैसे जाता महाराजा तुम्ही गेल्या सोडून माते. कोण आहे मम देहाते निढळपणी परदेशाते. सोडून कैसे जाता जी. ऐसे म्हणून सत्यवती हंबरडा फोडल्या वृत्ती. अश्रू भरून नेत्रपाती दुःख सरिता लोटत असे. म्हणे महाराजा तुझं कारण जनक माझा सत्यवर्मा जाण. तुटला आहे निर्लोभ होऊन कैसे सोडणी मज जाता. आहा महाराजा तुम्हासाठी
सर्व सोडणी भांडार कोटी, जनक जननीची पाहुणी तुटी, जोड केली म्या तुमची तरी आता मज सोडूनी, तुम्ही जाता निढळवान, माते करुणे दिनपण, योग्य तुम्हा दिसेना, ऐसे बोलता सत्यवती, हृदय धरी सुरोचनपती, चुंबन घेऊन अश्रू वाहते, पुसोनिया वदत असे, ऐके युवती शुभानने, तुझं स्मरण होता माझे म्हणे, त्याची वेळा उतरुणी अवणी, भेटी देईन तुते गे, ऐसे देऊनी भाष्य उत्तर, शांतविले युवती अंतर, मग आरोहोणी विमानावर, कमठास पुसवणे निघाला, सत्यवतीचा धरुणी ते हस्त, कमठा उपणी मोहित, म्हणे तनयाचा मम सांप्रत, सांभाळ करी महाराजा, ऐसे वधोनी सुरोचन, पाहता झाला शक्रस्थान, एरीकडे बाळताने वयोवर्धन होतसे, दिवसानुदिवस होता थोर, सप्तवर्षी झाला कुमार, मग मुलांचे खेळता झाला सत्वर, राजचिन्हे खेळत असे, ऐसे खेळता मुलात 12 वर्षे लोटली त्यात, ईर्षे पडून बाळ खेळात, विद्ये लागी लागला, विद्यातरी सहज चिन्हे, शास्त्र आधार अश्वारोहणे, सहज सेवका श्रेय करोणे, विद्ये लागे अभ्यासी, सहज मग तो विद्ये कारणी, ओळखी पडली राजांगणी, राजमंडळी सर्व प्राणी, विक्रमाते ओळखिती, पुढे 16 वर्षावर ते, इष्टत्वे भेटविला विक्रमराय ते, पाईक चाकरी अर्पुण्या ते, ग्रामरक्षणी ठेविले, ग्रामरक्षण दरवाजावरती, पहारा गाजूनी गाजवी राती, तो व्यवसायी बाजार क्षिती, तेथे येऊनी राहिले, तया माझी भरतरीनाथ, वनचेर सावजी भाषा जाणत, बोलले बुंकताची अकस्मात, भाषा सांगे तयांची, म्हणे उत्तर दिशेहून दानव, निर्बळपणे होणी मानव, दक्षिण दिशेचा धरणी गौरव, जात आहे पांथिक तो, तरी त्याच्या सामोरे जाऊन, मधील कोणी तया कारण, मधल्या ग्रामद्वारा पूर्ण, रुधिर टिळा रेखावा, आणि दुसरे आपले भाळा, तेच क्षणी रेखीजे टिळा, तो अवंतिका उत्तम स्थळा, नृपत्वाते मिरवेल, ऐसे ऐकता भरतरीवाणी, विक्रम जातसे शस्त्र घेऊनी, येतपर्यंत कथा रंजनी, पूर्व अध्यायी बदलिसे, तरी श्रोते बुद्धिमान, पाहते सिंहावलोकन, चित्रमा गंधर्व शापून, राक्षस देही मिरवला, मिरवला परी शापमोचन, बोलिला वरदे शाप सगन, तोती घडी निटावून, रांगत विरत ये वेळा, तरी शाप वचनी शापमोचन, शिववर्दे शाप सगन, बोलिला असे त्रिनयन, की शापे गंधर्व सिरोचन, राहिला की तयाच्या वीर्य करून, निर्माण होईल विक्रमनंदन, त्याच्या हस्ते पावणी मरण, राक्षस शरीरा सांडसी तू, ऐसा उशाप शिववर्देसी, होता चित्रमा गंधर्वासी, तो समय भरतरी वागुतरासे, एवढ्या झगटला, असो ही मागील कथा, विक्रम भरतरी ते शब्द ऐकता, शस्त्र सज्जुनी सामोरा पंथा, चित्रमा गंधर्व होतसे, तव चित्रमा गंधर्व राक्षसापरी करुणी भाव, मानव रूप धरुणी स्वभावे, येत आहे पांथिक तो, येत आहे परंतु 4 अमूल्य रत्ने तेजपार, मुष्टी घेऊनी राक्षस थोर, मानव वेशे गमत असे, तो विक्रम जाऊनी तया निकटी, शस्त्र विदेते विपुल जेटी, सामोर होणी मोळी दृष्टी, असिल तेसी प्रेरित असे, सकळ प्रहार भेदिता घाई, राक्षस उलथून पडला मही, प्राण कासावीस होणी देही, पडता झाला तत्काळ, मही पडता चित्रमा गंधर्व, विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध, वस्त्रे भिजवणे रुधिरे शुद्ध, भाळी टिळा रेखिला, तो राक्षस होणे गतप्राण, दिव्य देही निघे तेथून, गंधर्व रूपी स्वपदा पाहून, विक्रमाते वंदिले, मग गंधर्व करिता स्वयदृष्टी, विमान उतरले मही तळवटी, त्यात आरोहण करिता जेठी, विक्रम पुसे तयाते, म्हणे महाराजा राक्षस पूर्ण, स्वर्गा करू जासी गमन, ही तो कळा राक्षसांकरण, दुर्लभपणे वाटत असे, मग शिव फासे खेळापासून, विक्रमा सांगितले शापकथन, आपले चित्रमा गंधर्व नाम, सांगुनी गेल्या स्वस्थाना, एरीकडे प्रेत शरीरी, चाचपुणी पाहे करी, तो 4 रत्ने मुष्टी माझारी, तेजपुंज देखिली, तिघे चिंतामणी वैडूर्यवंत, सकळ कामत 4थे अत्यंभूत, ऐसे 4 रत्ने विख्यात, सकळ कार्या चालती, विक्रम देखता हर्षवंत, मग तो भरतरी ते धन्य म्हणत, ऐसा पुरुष प्रज्ञावंत, अवतार दक्ष म्हणावा, जैसा वृक्षांत कल्पतरू, दैन्यहारी सुखपरू, तन्याय नगरात हानरू, श्रेष्ठ जगी भासत असे, की पशु माझी धेनू जाती, त्यात सुरभी कामना द्रवती, तन्याय मनुष्य जाती, श्रेष्ठ जगी भासत असे,
की रत्ना माझे वैडूर्यवंत निगती चिंतामणी उपकार स्थित तन्याय मनुष्यात श्रेष्ठ जगी भासत असे की पाषाण जाती उपकार स्थित परिसपणा ते मिरवत तन्याय मनुष्यात श्रेष्ठ जगी भासत असे ऐसे भावना धरुणी चित्ती अनेक कामना वर्तसे पुढती ऐसा पुरुष स्व सांगाती त्रैलोक्यात मिरवेल ऐसा विचार मार्गे करून पाहता झाला द्वारग्राम रुधिर टिळा द्वारासी उत्तम चर्चुनिया निघाला ऐसा निघोनी अतित्वरा आला व्यावसायिक शिबिरा तवते भरतरीस घालुनी घेरा सकळ बैसले वेष्टुनी त्यात जाऊनी मध्यस्थानी बैसला व्यावसायिकात गुणी परी बैसल्या दिसे तिरणी की नक्षत्र स्वामी नक्षत्रात त्याची रीती भरतरीणात की चंद्र ज्योती तेजवंत असो व्यावसायिक विक्रमाते पुस्ती कोण तुम्ही जी एरी म्हणे व्यावसायिक आम्ही असो राजसेवक राजआज्ञे ग्रामरक्षक देशांवरी नांदत असो तरी सहज स्थिती मनाची ओज तुम्हा भेटीस पातलो सहज उत्तम तुमच्या गोष्टी गुज ऐकुनिया हर्षलो एरी म्हणे आमच्या गोष्टी उत्तम कोणत्या ऐकल्या जेठी विक्रम म्हणे तुम्हा दृष्टी सन्मुख पहारा देतसे तुम्ही खाली मी कुशावरती निकट पहारा देतो रात्री तुम्ही बोलता तितुके निगुती श्रवण होतसे आम्हा ते परी हे आता असो कैसे तुम्हावरती धाडी आली विशेषी ते श्रुत झाली कैसे तुम्हासी म्हणून शोधा पातलो तुम्हावरी आली धाडी हे राया सकळ कळली प्रौढी परी तुमच्या मुखी कळता निवाडी रक्षण करू तैसेची तरी ते तुम्ही दृष्टी व्यक्ती तस्कर पाहिले किती जमाती एरी म्हणते एकशती दृष्टगोचर झाले जीव विक्रम म्हणे तस्कर येता कैसे कळले तुम्हा वार्ता एरी म्हणते कोल्हे बुंकता वर्णन केले यावाचे स्वहस्ताने उठवून भरतरीचे दाखविती तया लागून एरी म्हणे नामी कोण मिरवत आहे हा बाबा व्यावसायिक म्हणते त्याते भरतरी नाम आहे याते मग दृष्टी पाहुणी प्रांजळवन पूर्ण ओळखी जाहली क्षणेक बैसुणे नाना भाषण व्यावसायिकांचे तोषवी मन मग उठता झाला त्यापासून चालता ग्रामी संचरला तैसाचे जाऊनी आला एकांती भेट झाली जकात्या प्रती तव मागील्या घटकाराती सदनाबाहेरी येतसे उदक पात्र विराजले हाती जात होता दिशेप्रती तो हटकोणी बैसविला क्षिती मध्ये त्या ते रसज्ञ म्हणे आपली ग्रामी कटक वृषभ थाटी व्यावसायिक त्यांचे जकाती नाणे देख हिशेबाते घेतले तरी त्या वर्तल्या नाणी मी देईन त्रय अर्थगुणी परिभर्तरी नामी तया पैरत्नी मागुणी घ्यावे महाराजा म्हणाल भर्तरी नामे कोण तरी मम बंधू पाठीचे रत्न कार्य विभक्ता आत्मा होऊन व्यावसायिका हिंडत असे तरी तयाचे आमुचे संगोपन केलिया थोर वाढेल धर्म आणि पुण्याचा स्थावर संगम परलोकाते मिरवेल ऐसा बहुप्रकार युक्ती सांगितल्या जकातदारात प्रती हे ऐकुणी ग्लानितमती द्रव्य लोभे तोषला द्रव्य लोभ तरीकेसा त्रिगुणार्थ होता ऐसा मग मेलिया जेवी जात ठसा संजीवनी होऊन आगळा तरी द्रव्य न म्हणावे अमृतवल्ली निर्जीव मनुष्याची संजीवनी ठेली आणि दुसरा मार्ग तयाजवळी माईकपणी विराजे तरी धनाचे बहुभास वर्ते सुखदुःखालेश धनकांता ढवळ्यार सुरज सर्व सुखा संपादी धने मोक्षाची पाहिल वाट धने भोगील महिपाठ धनेची नरक भोगील असा यमपदा जाऊ नये धनाचा अपार तमाशा सुसंग कुसंग खेळे फासा सर्व यश करता सबळ पैसा इष्टा नष्टा वर्ततसे ऐसा तयाचे विक्रम बोलता जकाती सहज आला होता म्हणे विक्रमा ते कामधुता पूर्ण करीन मी तुझी की ऐसे बोलणे कर्तळ वचन देवणी तोषविले तयाचे मन मग विक्रमा ते बोलवून शौच विधी सारीला सकळ झाले एकांती करणे सेविता झाला आपुले आसन मग नृत्या लागे बोलावून व्यावसायिका पाचारिले गोण्या माल टिपी लावून हिशेबा परी बोलुणी धन तव ते व्यावसायिके आणून तया करी ओपिले यावरी बोले जकाती म्हणे व्यावसायिक ऐका युक्ती भरतरी नामे कोण जमाती तुम्हा माझी आहे रे एरी म्हणते उगलाची पोसोनी आहे आमचे मंडळागणी जकाती म्हणे आमच्या नेनी कैसा आहे पाहू द्या तव ते पाचारुणी दाविते झाले विमुट खाणे म्हणती हाचे आमच्या गणी विराजिता आहे महाराजा
मग जकाती पाहुणी भरतरीसी म्हणे प्रत्यक्ष महिषाशी कोणीतरी अवतारासी महिलागी विराजला. तरी आता असो कैसे हा आपल्या गावात असावा पुरुष, व्यावसायिक राण माणूस या गणी योग्य दिसेना. ऐसा तर्क आणून म्हणे बोलविला पाहुणी नयने. मग व्यावसायिकांचा मुख्य स्वामी एकांतात पै नेला. एकांती नेता म्हणे व्यवसायात ते तुमचे द्रव्य देऊ तुम्हा ते माफी चिठ्ठी करुणी जी त्वरित तुम्हा लागे बोळवी. तरी तुम्ही पुन्हा परतून माल आणा सबळ भरून तोवरी तुमच्या भरतरीने ग्रामवस्ती येथे असावे. तव व्यवसाय बोले भरतरी ते तुम्हा निराश ठेवणी नाही जातो. बाकी सखे येणे आम्हा ते गावा माझी उरली असे. सकळ हिशेब प्रकरण माहीत आहे जकाता कारण. तरी त्याजपाशी शेर घेऊन तया संमती वर्तावे. मग अवश्य म्हणे भरतरीनाथ म्हणून म्हणे राहीण म्हणे सर्वांसमंते देणे घेणे सकळार्थ उकळवणी येईन महारा. ऐसे म्हणून त्वरा करीत व्यवसाय घेऊन भरतरी ते घेऊन शीघ्र जकात ग्रहाते तया हाती बोळविले. ओपिले परी कैसे बोलून की तुमचे ग्रहे आमचा गडी जाण ग्रामावळी ते वसूल करून जकात तुमची सामरील. आम्ही येऊ पुन्हा परतून तोवरी करा याचे संगोपन. आपले द्रव्य घ्या फेडून उरल्या हाती या ओपा. ऐसे बोलणी तया देखती ओपिले झाले जकाती हाती. उत्तम भाषण पुसुनी तयांप्रती शिबिराते पातले. माल टाल उरला विकून निगते झाले मग तेथून एरीकडे विक्रमा कारण पाचारिले जकात्याने. नेवणी तया एकांतासी म्हणे केले सांगितल्या व्रतासी. मग हिशेब दाखवणी बेरजेसी द्रव्य आणि म्हणत असे. ऐसे बोलता जकाती वचन तो काढून देतसे करत्न म्हणे हे तुझ पासी असू दे गहाण संजाईतपणासी. तुझे द्रव्य त्रैभाग्यात हे देवणी घेऊ स्वरत्नाते. ऐसे वतता जकात्यांचे अवश्यपणे होतसे. याउपरी भरतरी निमित्ते म्हणून म्हणे बंधूंचे ओळखीते न बोलूची काहीच त्याते. भोजना पाठवा मम ग्रही नित्य नित्य भोजनी गाठ पडता होईल ओळखी दाट. मग सहज बोलण्याचा मेहपाट खुणा खूण मिळेल की. बाहेर निघाले उभयतांते ऐसे सांगून एकांताते. मग जकाती पाहुणी भरतरी ते विक्रमाते बोलत असे. म्हणे विक्रमा ऐक वचन आम्हापासून शेर घेऊन जाणे त्यांची पाक निष्पत्ती करून जाण हा गडी आमचा संगोपा. तुझ्या ग्रही तुझी माता आहे विक्रमा पाक निष्पत्ती करिता. तरी या भरतरीचे आता संगोपन करावे. ऐसे विक्रम ऐकता वचन स्वीकारीन तुमचे बोलणे. मग भरतरीचा हात धरून स्वसदनासी पै नेला. द्वारानिकटी टाकुणी बसन त्यावरी बैसविला भरतरी रत्न. 4 घटिका करुणी भाषण ग्रहा माझी संचरला. माता पाचरुणी सत्यवती निकट बैजुने एकांती तर्जनी खुणने दाखवणी जाती. वृत्तांत सर्व सांगत असे. जंबूक बोल भाषापासून तिथे सांगितले सकळ कथन. स्वकरी मिरवला लोभिक रत्न तोही धीट पै केला. ऐसे परी धीट होता संतोषमाणी सत्यवती माता. उपरांत विक्रम झाला सांगत भरतरी विषयी वचनाते. म्हणे माते मजहुणी अधिक भरतरीची मानी स्नेह दोंधिक. पूर्ण अवतारिक पाठी रक्षक पुढे माते होईल गे. तरी आता दुसरा सूत ज्येष्ठपणी मिरवेल लोकात अनुरेणू इतके यात. भिन्न पडू नेदिकी सकळ मोहाची करुणी गवसणे. लेववी भरतरी शरीराला गोणी आणि तो वर्तेल स्वइच्छापणी तैसे वर्तू दे त्यासी की. ऐसे सांगुनी माते प्रती पुन्हा बाहेर आला विक्रम नृपती. तो पाकसिद्धी होताची त्याप्रती भोजनाते सारिले. भोजन झाले या सवे जाऊन पाहता झाला दुर्गस्थान. मग 4 घडी रात्री होऊन अनुवादिले रजनी ते. यावरी भरतरी तेथून पाहता झाला जकाती स्थान. जकातदार त्याते देखून भरतरी ते बोलत असे. म्हणे भरतरी राव ऐका वचन तुम्ही असावे सदन धरून कार्या लागता पाचारून घेत जाऊ तुम्हासी. मग अवश्य म्हणून भरतरीनाथ विक्रम सदना पुन्हा येतं. मग दिवसानुदिवस ते वस्तीत मोहपुरी लोटला. आधीच माळती सत्यवती त्यावरी पुत्राची ऐकुणी युक्ती परममोहते भरतरी जाती गुंडावणी घेतला. जैसा उदकावीन मत्स्य होत तळमळ करी होता विभक्त की देणू लागी वस्ती नितांत विसर कदा घडेना. तन्ने मग त्रिवर्ग जन मोहे वेष्टिले हरिणी कारण. मग एकमेकांच्या दृष्टीविन
विरह होता तळमळती, असो ऐसी मोहस्थिती, बंधुपणे जगी मिरवती, यावरी पुढे आता श्रोती, अवधान द्यावे कथेते. नरहरिवंशी धुंडीनंदन पुढले अध्यायी सांगेल कथन, कवी मालू नामाभिधान, सेवक असे संतांचा, स्वस्ती श्री भक्ती कथासार, समंत गोरक्ष काव्य किम्यागार, सदा परिसोद भाविक चतुर, षडशतंतीत माध्याय गोढा. श्री कृष्णार्पणमस्तु. अलख निरंजन अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश. श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज की जय.